अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। याची अजून अधिकृत घोषणा व्हायची आहे, पण सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचं कळत आहे। पुण्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन अशा आशयाचे बॅनर देखील अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले होते कुठली अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच। आणि आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचं समजतंय। यापूर्वी सुद्धा पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच होतं आणि यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीत काही अंतर्गत स्थानिक कुरबुरी सुद्धा बघायला मिळाल्या होत्या। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहे। प्रदीप, स्वरूप अगदी बरोबर आहे। खरं तर बीडचं पालकमंत्रीपद नक्की कोणाकडे जाणार याची चर्चा आतापासूनच होते। मात्र बीडमधल्या मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधल्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती विशेषतः पक्षामधल्याच आमदारांकडून आरोप करण्यात आले। त्याचबरोबर त्यांचा संबंध जो आहे तो थेट वाल्मिक कराड यांच्याशी असल्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये अशा पद्धतीचा सुद्धा विरोध जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळाला। मात्र बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार हे आता जवळपास निश्चित होतंय, कारण याआधी बीडचं पालकमंत्री त्यासोबत आणखी एक अपडेट आहे की पुण्याचं पालकमंत्रीपद सुद्धा अजितदारांकडे जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्याबद्दल आणखी काय माहिती आहे तुझ्याकडे? सर्व अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते याआधी अजित पवारांनी सांभाळलेलं होतं। मात्र ज्यावेळेस अजित पवारांनी राष्ट्रवादी भाजपसोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा भाजपनं चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रीपद काढून अजित पवारांना दिलेलं होतं। त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते अजित पवार स्वतःकडेच ठेवतील आणि अजित पवारांनाच पुण्याचं पालकमंत्रीपद मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते अजित पवार स्वतःकडे मागून घेणार असल्याची माहिती मिळते। तर त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती वरिष्ठ स्तरावरती झालेली सुद्धा माहिती मिळते। मात्र या संदर्भातला अधिकृत निर्णय जो आहे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्री पदाचा निर्णय घोषित होईल त्यानंतर स्पष्ट होईल। मात्र अजित पवार बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवतात की इतर कुठल्या राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांना देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे बीडचं पालकमंत्रीपद राहील ही माहिती सूत्रांकडून मिळते। बरोबर प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। तर याबद्दल सुनील तटकरे यांनी काय माहिती दिली आहे तीही पाहूयात। विस्ताराने या विषयावरती मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन, कारण शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। तर एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते। पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन। धनंजय मुंडे